सागर मार्केटमध्ये फळे खरेदी करण्यासाठी आला होता. तिथे त्याने आपल्या घटस्फोटित पत्नीला भाजी विकताना पाहिलं आणि तो थबकला. प्रिया जमिनीवर एक पोते अंथरून त्यावर थोडीशी भाजी ठेवून उदासपणे ग्राहकांची वाट पाहत होती. तिला पाहताच सागरच्या मनात वेगवेगळे कटू विचार उमटू लागले. तुझ्यापेक्षा 100 पटीने चांगला नवरा मिळेल, असं ती नेहमी म्हणायची. पण हिला बहुतेक फुकटचं खाणारा नवरा मिळाला असावा, म्हणूनच बायकोला भाजी विकायला बसवले असावे. तो नकळत तिच्या दिशेने वळला. गेल्या 7 वर्षात तो खूप बदलला होता. आता तो थोडा जाडसर झाला होता, रंग उजळला होता आणि सुटबूट परिधान केल्यामुळे तो एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यासारखा दिसत होता. चेहऱ्यावर रुमाल बांधल्यामुळे प्रिया त्याला ओळखू शकली नाही. त्याने तिच्या बाजूला जाऊन पाहिलं. माती आणि हवेमुळे खराब झालेले काही बटाटे, टवटवीत दिसणारे थोडेसे टोमॅटो, लाकडी कॅरेटमध्ये सुकलेल्या पानांच्या खाली दबलेले काही आंबे, 4-5 डाग पडलेली फ्लॉवर्स आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या. एवढं तिचं छोटंसं दुकान होतं. सागर तिच्याकडे एकटक पाहत राहिला. ती खूपच बारीक झाली होती. चेहऱ्यावर कुठलीही चमक नव्हती. रंग सावळा झाला होता. क्षणभर त्याला शंका आली, ही नक्की प्रिया आहे का? पण तिच्या कपाळावर असलेला मोठा तीळ पाहून त्याच्या मनात अस्वस्थता पसरली. हो, ही तीच आहे. तेवढ्यात प्रियाने आशेने त्याच्याकडे पाहिलं आणि पटकन म्हणाली, साहेब, काय हवंय? शेजारी भाजी विकणारी एक बाई म्हणाली, साहेब, हिच्याकडे शिळी भाजी आहे. ताजी भाजी घ्यायची असेल तर इकडे या. प्रिया घाईघाईने म्हणाली, नाही साहेब, फक्त उन्हामुळे भाज्या थोड्या खराब झाल्यासारख्या दिसत आहेत. पण मी सकाळीच ताज्या भाज्या आणल्या होत्या. प्रियाच्या चेहऱ्यावर उमटलेली असहाय्यता आणि हतबलता पाहून सागरच्या काळजात धडकी भरली. अखेर 6 वर्ष त्याने तिच्यासोबत घालवले होते. घटस्फोट झालेला असला तरी त्या 6 वर्षात काही अविस्मरणीय क्षण होते. तो काही न बोलता हात पुढे करून आंबे पाहू लागला. आंबे चांगल्या जातीतले तर होतेच, पण त्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. ते जुनाट झाल्यामुळे डागाळलेले दिसत होते. तो म्हणाला, हे आंबे तर खराब झाले आहेत. प्रिया चटकन म्हणाली, नाही साहेब, खराब नाहीयेत, फक्त थोडे डाग पडलेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे, कमी दरात देईन. सागर तिथून निघायचं नाटक करत म्हणाला, मला माहीत आहे, हे आतून काळे पडले असतील. साल काढून बघ, आतून खराब असतीलच. प्रिया विनवणीच्या स्वरात म्हणाली, साहेब, तुम्ही एक आंबा चाकून बघा. जर खराब वाटला तर घेऊ नका. 2 दिवसांपासून माझ्या मुलीची तब्येत खराब आहे, म्हणून भाजी विकायला वेळ मिळाला नाही. मुलगी? सागर सुन्न झाला. त्याच्या डोळ्यांसमोर आपल्या लहानशा मुलीचा चेहरा तरळू लागला. घटस्फोटाच्या वेळी तिला शेवटचं पाहिलं होतं, तेव्हा ती अवघी 3 वर्षांची होती. आता 10 वर्षांची झाली असेल माझी सायली. प्रिया एक आंबा हातात घेत सागरकडे पुढे करू लागली, पण तो मुलीच्या आठवणीत हरवून गेला होता. तिची तब्येत बिघडल्याचं ऐकताच त्याचं मन तुटून विखुरलं. हे घ्या साहेब, खाऊन बघा. प्रियाच्या आवाजाने तो भानावर आला. तो पटकन म्हणाला, सगळे आंबे पिशवीत भरा. ती आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाली, सगळे आंबे? हो, सगळे पॅक करा. ती आनंदाने आंबे पिशवीत भरू लागली. 8 डझन आंबे आहेत. 300 रुपये डझन दराने विकते. पण तुम्ही मोठ्या प्रमाणात घेताय, म्हणून 250 रुपये डझनला देते. एकूण 2000 रुपये होतात साहेब. तुम्ही फक्त 2000 रुपये द्या. सागर म्हणाला, तुझी मुलगी आजारी आहे, त्यामुळे 300 रुपये डझन भावानेच आंबे दे. मग त्याने 500 रुपयांच्या 5 नोटा दिल्या आणि तिथून निघू लागला. प्रिया पाठीमागून आवाज देत म्हणाली, साहेब, 300 रुपये डझन दराने 8 डझनाचे 2400 रुपये होतात. तुमचे 100 रुपये तरी परत घेऊन जा साहेब. तो थांबला, पण काही न बोलता तसाच उभा राहिला. प्रिया जवळ आली आणि त्याच्या हातावर 100 रुपये ठेवत म्हणाली, साहेब, भीक नको आहे. भीक मागावी लागू नये म्हणूनच भाज्या विकते. सागर म्हणाला, तुझा नवरा काही करत नाही का? प्रिया शांतपणे म्हणाली, 8 वर्षांपूर्वीच घटस्फोट घेतला आहे साहेब. सागर निघाला. चालता चालता स्वतःशीच पुटपुटला, तुझ्यासारख्या स्वाभिमानी बाईवर तिच्या नवऱ्याने नक्कीच काहीतरी अन्याय केला असेल, म्हणूनच नातं तुटलं असेल. पाठीमागून प्रियाचा आवाज आला,
नाही साहेब, नवरा चांगला होता, फक्त दिवस वाईट होते. सागर थोडा पुढे गेला. त्याच्या पावलांचा वेग मंदावला होता. मनात मात्र भूतकाळाच्या असंख्य आठवणी धडधडत होत्या. प्रिया अजूनही त्याच्या डोळ्यांसमोर होती. तिच्या चेहऱ्यावरचा थकवा, तरीही डोळ्यातला निर्धार त्याला अस्वस्थ करत होता. त्याला आठवलं 7 वर्षांपूर्वी जेव्हा घटस्फोट झाला तेव्हा किती कटू शब्दांनी ते दोघं वेगळे झाले होते. त्यावेळेला तोही रागात, अहंकारात होता. प्रिया मात्र शांत राहिली होती. तिने शेवटी एवढंच म्हटलं होतं, कधीतरी तुला कळेल, मी तुला कधीच धोका दिला नाही. पण त्यावेळी त्याला विश्वास नव्हता. आज मात्र ती स्त्री त्याच्या समोर होती. जुनी प्रिया नाही, तर संघर्ष करून जगणारी, पण स्वाभिमानाने उभी असलेली प्रिया. तो घरी परत आला. घरात सावलीची आठवण त्याला सतावत राहिली. माझी मुलगी आजारी आहे, हे वाक्य त्याच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होतं. तो अस्वस्थ झाला. मनात हजारो प्रश्न होते. सायली कशी असेल? शाळेत शिकते का? तिला माझी आठवण येते का? रात्रभर तो झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठताच तो पुन्हा त्या बाजारात गेला. प्रिया त्याच ठिकाणी बसली होती, पण आज तिच्या जवळच्या भाज्या कालपेक्षा अजून कमी झाल्या होत्या. चेहरा थकलेला, तरीही लोकांना हसून बोलून पटवण्याचा प्रयत्न करत होती. सागर तिच्या जवळ गेला. तिने आजही त्याला ओळखलं नाही. तो म्हणाला, आज थोड्या भाज्या दिसतायत, इतक्या कमी का? प्रिया हलकसं हसत म्हणाली, साहेब, काल संध्याकाळीच बहुतेक सगळं विकलं गेलं, पण मुलीला डॉक्टरांकडे घेऊन जायचं होतं, म्हणून नवीन माल आणायला वेळच मिळाला नाही. डॉक्टरांकडे? काय झालंय मुलीला? सागरच्या तोंडून नकळत निघालं, काही नाही साहेब, फक्त ताप आणि खोकला आहे, पण डॉक्टरांनी नीट औषधं दिली आहेत, 2 दिवसात बरं होईल असं म्हणाले. सागरच्या काळजात वेदना उठल्या. आपल्या मुलीच्या आजारपणात आपण तिच्या जवळ नाहीत, हीच गोष्ट त्याला खायला उठत होती. पण तो स्वतःला सावरत म्हणाला, बरं, आज काही भाज्या हव्यात, पिशवीत भरा. तो मुद्दाम वेगवेगळ्या भाज्या जास्त प्रमाणात घेऊ लागला. प्रिया त्याला थांबवत म्हणाली, साहेब, इतक्या कशाला घेताय? तुमच्या घरात एवढं वापरलं जाणार नाही. सागर हसत म्हणाला, मी शेजाऱ्यांना वाटतो. प्रिया थोडा वेळ गप्प राहिली. मग हळूच म्हणाली, साहेब, खरं सांगू का, काल तुम्ही जास्त पैसे दिले होते, ते मला परत द्यायचे होते, पण मुलीची औषधं घेताना हात आकडता घेऊ शकले नाही. मला वाईट वाटतंय. सागर तिच्याकडे पाहत म्हणाला, त्यात वाईट काही नाहीये. ज्या पैशाने औषधं घेतलीस ती माझ्याही उपयोगाचं झालं असं समज. प्रियाच्या डोळ्यात पाणी तरळलं, पण तिने पटकन डोळे पुसले. धन्यवाद साहेब, एवढंच म्हणाली. सागर मनात म्हणाला, तू अजूनही तीच आहेस प्रिया, स्वाभिमानी, प्रामाणिक आणि आई म्हणून अजून अधिक मोठी. त्या दिवशी संध्याकाळी सागर मुद्दाम उशिरा बाजारात गेला. प्रिया आपलं छोटंसं दुकान आवरत होती. पिशवी उचलताना तिच्या हातातून काही आंबे घसरले. ते पाहून सागर पटकन पुढे आला आणि आंबे उचलून दिले. धन्यवाद साहेब, ती म्हणाली. सागर हलकसं हसत म्हणाला, घरी उशिरा निघतेस का रोज? प्रिया थोडी हसली. हो, उशिरापर्यंत विकावं लागतं, नाहीतर उद्या पुन्हा खराब होतात भाज्या. तेवढ्यात शेजारी एक लहान मुलगी धावत आली. तिच्या हातात वही होती आणि ती धापा टाकत प्रियाला म्हणाली, आई, पाहिलंस का, आज मास्तरांनी मला कौतुक केलं, निबंधात पहिला क्रमांक आला. सागरचे डोळे त्या मुलीवर खेळले. साधा फ्रॉक, केसांमध्ये 2 वेण्या, पण चेहऱ्यावर तेज. हीच सायली, त्याची मुलगी. त्याचं हृदय धडधडायला लागलं. तो अवाक होऊन तिला पाहत राहिला. प्रिया तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, खूप छान केलंस बाळा, चल आता घरी जाऊ. सायलीने सागरकडे पाहिलं. आई, हे काका कोण? सागरचा श्वास अडकला. तो काही बोलणार इतक्यात प्रिया पटकन म्हणाली, हे ग्राहक आहेत ग, रोज माझ्याकडून भाजी घेतात. सायली निरागसपणे हसली. नमस्कार काका. सागरच्या डोळ्यात पाणी दाटून आलं. तो कसा बसा स्वतःला सावरत म्हणाला, नमस्कार बाळा, तुझं नाव काय? सायली, ती अभिमानाने म्हणाली.
तो नाव ऐकताच गप्प झाला. त्याच्या मनात वादळ उठलं. ही माझी मुलगी आहे, माझ्या रक्ताचं नातं, आणि तिला कल्पनाही नाही की मी तिचा बाबा आहे. प्रिया घाईघाईने म्हणाली, चल सायली, उशीर होतोय. आणि तिने सामान उचललं. सागर पाय रोवून उभाच राहिला. त्याच्या डोळ्यांसमोर फक्त सायलीचं हसू होतं. मनात एकच विचार घुमत राहिला, माझ्या मुलीला मी परत मिळवणारच. दुसऱ्या दिवशी सागर पुन्हा बाजारात गेला. यावेळी तो मुद्दाम थोडा वेळ थांबला, कारण त्याला खात्री होती की सायली शाळेतून परत येऊन आईजवळ येईल. थोड्याच वेळात ती वही हातात घेऊन आली. आज ती अजून खुश दिसत होती. प्रिया भाज्या मांडत होती. सागर तिच्या जवळ जाऊन म्हणाला, काय बाळा, आज शाळेत काही खास झालं का? सायलीने पटकन वही उघडली आणि म्हणाली, हो काका, आज मला गोष्ट सांगायला सांगितलं होतं. मी आईकडून ऐकलेली गोष्ट सांगितली आणि सगळे टाळ्या वाजवत होते. सागर तिचं बोलणं अगदी लक्षपूर्वक ऐकत होता. त्याला तिच्या प्रत्येक शब्दात स्वतःचा जीव गुंतल्यासारखं वाटत होतं. तो म्हणाला, खूप छान, तू खूप हुशार आहेस. सायली हसली. आई म्हणते की मी अभ्यासात चांगली आहे, पण गणितात थोडी कमी पडते. सागर हसून म्हणाला, अरे वा, मग मी शिकवतो तुला गणित, मला चांगलं येतं. सायलीच्या डोळ्यात चमक आली. खरंच काका, मग तुम्ही मला रोज शिकवाल का? सागरच्या मनाला हे ऐकून जणू शांती लाभली. त्याला जाणवलं की देवानेच हा मार्ग दाखवला आहे. तो हळूच म्हणाला, हो नक्की, पण आईला विचारून बघ. प्रिया त्यांच्या बोलण्याकडे पाहत होती. तिच्या मनात थोडा संशय आला, हा माणूस इतका का जवळीक साधतोय? पण त्याच वेळी तिला सायलीच्या डोळ्यातील आनंद दिसला. तिने हलक्या आवाजात विचारलं, साहेब, खरंच वेळ मिळतो का तुम्हाला? उगाच त्रास नको. सागर शांतपणे म्हणाला, त्यात त्रास कसला? मुलांना शिकवणं म्हणजे पुण्याचं काम आहे. प्रिया काही बोलली नाही, पण तिने मान हलक्या हलक्या डोलावली. त्या दिवसापासून सागर रोज संध्याकाळी थोडा वेळ सायलीसोबत घालू लागला. तो तिला गणित शिकवायचा, कधी काही गोष्टी सांगायचा, कधी फक्त तिचं बोलणं ऐकायचा. सायली हळूहळू त्याच्याशी अगदी मोकळी झाली. ती त्याला आपलं गुपित सांगू लागली. शाळेतील मित्रमैत्रिणी, स्वप्न, आवडीनिवडी. एकदा तिने विचारलंही, काका, तुमची मुलं आहेत का? सागरच्या हृदयात जखम उघडली, पण चेहऱ्यावर हसू आणत तो म्हणाला, हो, एक आहे, पण खूप दूर राहते माझ्यापासून. सायली निरागसपणे म्हणाली, अरे रे रे, माझे बाबा पण माझ्यापासून दूर राहतात. आई म्हणते ते आता दुसऱ्या शहरात आहेत. सागरला तिच्या या वाक्याने अक्षरशः श्वास अडकल्यासारखं झालं. त्याला ओरडून सांगावंसं वाटलं, मीच तुझा बाबा आहे, पण त्याने स्वतःला आवरलं. तो फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला, कधी कधी बाबा दूर असले तरी मुलांना खूप प्रेम करतात, हे लक्षात ठेव. सायली हसली. मला माहीत आहे काका, म्हणूनच मी दररोज देवाला प्रार्थना करते की माझे बाबा एक दिवस परत यावेत. हे ऐकून सागरच्या डोळ्यातून पाणी वाहिलं. प्रिया दुरून हे सगळं बघत होती. तिच्या मनात काहीतरी हललं. सायली आणि सागरची मैत्री आता रोजचीच झाली होती. सायली त्याला काका म्हणत असली तरी तिच्या वागण्यातला विश्वास, जवळीक बघून प्रिया चकित होत होती. एकदा संध्याकाळी शिकवण झाल्यावर सायली धावत आत गेली आणि वही आणायला विसरली. प्रिया आणि सागर दोघे एकटे राहिले. प्रिया हळू आवाजात म्हणाली, साहेब, खरं सांगा, तुम्हाला इतका वेळ कसा मिळतो? तुमचं कुटुंब काही म्हणत नाही का? सागर थोडा वेळ शांत राहिला. मग असून म्हणाला, माझं कुटुंब नाही म्हणायचं झालं तर मी एकटाच आहे. ऑफिस नंतर काही विशेष काम नसतं, म्हणून इथे येतो. प्रियाने त्याच्याकडे नीट पाहिलं. तिला काहीतरी ओळखीचं जाणवलं, पण ती नेमकं काय आहे हे समजत नव्हतं. त्या क्षणी सायली बाहेर आली. तिने वही दिली आणि म्हणाली, आई, माहितीये का, काकांना सगळं गणित चटकन कळतं. हे तर खूपच हुशार आहे. प्रिया हसली, पण तिच्या डोक्यात विचार सुरू झाला होता. हा माणूस इतक्या आपुलकीने का वागतोय? याचा भूतकाळ काय आहे? दुसऱ्या दिवशी सागरने सायलीला शिकवताना तिच्या वहीत एक छोटं फूल काढून दिलं. त्या फुलाखाली त्याने लिहिलं होतं, नेहमी हसत राहा.
सायली खुश झाली. ती आईजवळ धावत गेली. आई बघ ना, काकांनी मला फूल काढून दिलंय, अगदी बाबांसारखं. काय? प्रिया दचकली. सायली निरागसपणे म्हणाली, हो, बाबा पण असंच छान फूल काढायचे. आठवतंय ना आई? प्रियाच्या अंगावर शहारा आला. तिने वही उघडून पाहिली. हो, रेखाटनाची तीच आताची डब होती, सागरची. तिचं हृदय धडधडू लागलं. ती सागरकडे एकटक पाहत राहिली. तो मात्र सायलीशी हसत गप्पा मारत होता. पण प्रियाच्या मनात वादळ उठलं. हा खरंच सागर आहे का? माझा पूर्वाश्रमीचा नवरा आणि सायलीचा खरा बाबा? त्या रात्री प्रिया झोपली नाही. तिने सगळं आठवलं. त्यांचा भूतकाळ, तुटलेलं नातं, गैरसमज, राग आणि आता त्याचं पुन्हा समोर येणं. दुसऱ्या दिवशी बाजारात सागर आला तेव्हा प्रिया ठामपणे त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, साहेब, खरं सांगा, तुम्ही कोण आहात? प्रिया डोळ्यात डोळे घालून विचारत होती, साहेब, खरं सांगा, तुम्ही नक्की कोण? सागर काही क्षण गप्प बसला. मग हलक्या आवाजात म्हणाला, प्रिया, मला खरंच साहेब म्हणून हाक मारतेस? प्रिया थबकली. तिच्या अंगावर काटा आला. त्या आवाजात ती परिचित ओलावा होता. जुनं आयुष्य, जुनं प्रेम. ती हळू आवाजात म्हणाली, सागर. सागरच्या डोळ्यात अश्रू दाटले. तो म्हणाला, हो प्रिया, मीच सागर, तुझा नवरा आणि सायलीचा बाबा. प्रियाचा श्वास अडखळला. तिला विश्वास बसत नव्हता की समोरचा माणूस खरंच तोच आहे. तिच्या हातातून टोपली खाली पडली. काही टोमॅटो लोळत गेले. तू तू इथे? ती कसाबसा शब्द उच्चारली. सागर तिच्याकडे पाऊल टाकत म्हणाला, मी तुला कालपासून पाहतोय. तुला या अवस्थेत पाहून माझं हृदय तुटलं. प्रिया, मी चुकलो. त्या काळी मला तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता, पण मी गैरसमजांना वाट दिली. प्रिया डोळे पुसत म्हणाली, सागर, त्या भांडणांनी आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं. सायली लहान होती. तिला बाबांचं प्रेम मिळालं नाही. तिला सांगावं असं कित्येकदा वाटलं की तुझा बाबा अजूनही जिवंत आहे, जवळ आहे. पण तुझ्या रागाच्या आणि अहंकाराच्या आठवणींनी मी थांबले. सागर वेदनेने म्हणाला, माहितीये, मी चुकीचा होतो. पण आज मला फक्त इतकं हवं आहे की माझ्या मुलीला मी बाबा म्हणून हाक मारताना ऐकावं. तिच्या आयुष्यात मी परत यावं. त्या क्षणी सायली शाळेतून परत आली. तिने आईला अश्रू पुसताना पाहिलं आणि कुतूहलाने विचारलं, आई, काय झालं? तुम्ही रडताय का? प्रिया थोडा वेळ शांत राहिली. मग सायलीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, बाळा, आठवतंय का, तू रोज देवाला कशासाठी प्रार्थना करतेस? सायली निरागसपणे म्हणाली, हो आई, मी रोज देवाला प्रार्थना करते की माझे बाबा परत यावेत. प्रिया थरथरत्या आवाजात म्हणाली, बघ, तुझे बाबा परत आले. सायली गोंधळली. कुठे आहेत बाबा? सागर थरथरत पुढे आला. डोळ्यात पाणी, आवाज गळ्यात अडकलेला. सायली, मीच तुझा बाबा आहे. क्षणभर सगळं थांबल्यासारखं झालं. मग सायलीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. तिने त्याच्याकडे एकटक पाहिलं आणि अचानक धावत त्याच्या गळ्यात पडली. बाबा? सागरने तिला घट्ट मिठी मारली. त्याचे अश्रू तिच्या केसांवर गळत होते. इतक्या वर्षांनी आपल्या मुलीने उच्चारलेला एकच शब्द त्याच्या आयुष्याला नवा अर्थ देऊन गेला. प्रिया हे सगळं काही बघत होती. तिच्या डोळ्यातही अश्रू होते, पण मनात एक गोड दिलासा होता. कदाचित नातं अजून पूर्णपणे संपलेलं नव्हतं. सायली बाबांच्या मिठीत सुकावली होती. ती पुन्हा पुन्हा म्हणत होती की माझे बाबा आले, माझे बाबा खरंच परत आले. सागर तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता, पण त्याच्या मनात अपराधाची जाणीव खोलवर टोचत होती. ही लहान मुलगी माझी वाट बघत होती आणि मी इतकी वर्ष दूर होतो. प्रिया बाजूला उभी होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण तिचं मन शांत होतं. तिने वर्षानुवर्ष मनात दडवून ठेवलेला राग आणि तक्रारी त्या क्षणी जणू विरघळून गेल्या. सायली उत्साहाने म्हणाली, आई, आपण आता तिघं मिळून राहू ना. बाबा परत आलेत ना? प्रिया काही बोलली नाही. ती सागरकडे पाहत राहिली. तो मात्र हात जोडून म्हणाला, प्रिया, मला अजून एक संधी देशील का? मी चुकलो.
हे मला मान्य आहे, पण आता मी फक्त तुझा नवरा नाही, तर सायलीचा बाबा म्हणूनही माझं कर्तव्य पार पाडू इच्छितो. प्रियाने शांतपणे विचारलं, सागर, तुला खरंच वाटतं का की तुटलेल्या नात्याची जुळवाजुळव इतकी सोपी असते? सागर मान खाली घालून म्हणाला, नाही, सोपं नाहीये, पण मी प्रयत्न करायला तयार आहे. माझं आयुष्य तुला आणि सायलीला परत मिळवण्यासाठी घालवायला तयार आहे. सायली त्यांच्यामध्ये उभी राहून म्हणाली, आई बाबा, खरं सांगताय, मी रोज देवाला प्रार्थना केली होती आणि बघ, देवाने ऐकलं ना. प्रियाचं मन हेलावलं. तिने सागरकडे पाहिलं. तो बदललेला होता. चेहऱ्यावर अहंकार नव्हता. डोळ्यात फक्त अपराधीपणा आणि प्रेम होतं. तिने दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, ठीक आहे सागर, सगळं विसरणं कदाचित शक्य नाही, पण सायलीसाठी आणि आपल्या जुन्या आठवणींसाठी आपण पुन्हा एक नव्याने सुरुवात करू. सागरच्या डोळ्यात आनंद अश्रू दाटले. त्याने दोघींना मिठीत घेतलं. बाजाराच्या गोंगाटात, साध्या लोकांच्या गर्दीत एक छोटं कुटुंब परत एकत्र आलं. त्या क्षणी सागरला जाणवलं, कधी कधी तुटलेली नातीही वेळ, समजूत आणि प्रेमाने पुन्हा फुलू शकतात. कथेचा शेवट. मित्रांनो, तुम्हाला या कथेतील कोणता भाग सर्वात जास्त आवडला ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. धन्यवाद. थँक्यू.